तर ते समजते. डोळ्यानं काही तुम्हाला मंदिरं दिसणार, माणसं दिसणार, झाडं झुडपं वाहनं दिसणार, तर मग काही तुम्हाला समजणार नाही नेमकं कुठं फिरायलो आणि का आहे. आपल्या इकडं सारखं दिसणार सगळं. पण जेव्हा तुम्ही ऐकसाल ती जागा कोणती तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नाही तर मग काय करणार, काय करणार नाही. तर ऐकाय पाहिजेत का आहे त्या जागेची महिमा काय. जागात आपल्यासारखी दिसणार, झाड आहे, सिमेंट आहे, मंदिर आहे, माणसं आहेत, तर मग समजणार नाही त्याची महिमा. पण ती जागा कोणती आहे ते ऐकल्यावर समजल. त्याच्यामुळे ऐकाय पाहिजेत पूर्ण, काय कोणत्या जागेचं काय महत्व आहे काय नाही. नुसतं दर्शन घेतल्यावर काय त्याचं समजणार नाही. लक्षात आहे. तर सर्वजण ध्यानपूर्वक ऐका. आता आपण काय काय पाहणार आहे आज. तर पहिल्यांदा आता आपण आलो रावल. तर इथं राधाराणीचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जाणार दाऊजी मंदिर. दाऊजी बलरामजीला म्हणतात माहिती आहे. तर बलरामजीचं तिथं पत्नी आणि त्यांचं मंदिर आहे रेवती. त्याच्यानंतर आपण जाणार ब्रह्मांड घाट, जिथं भगवान श्रीकृष्णाने काय केलं होतं, माती खाल्ली होती आणि मग यशोदा मैयाला विश्वरूप दाखवलं तोंडामध्ये. लक्षात आहे. आणि नंतर आपण जाणार चिंताहरण महादेव आणि मग उखळ बंधन. तर असे 5-6 ठिकाण आहेत. प्रत्येकाची कथा आपण 2-2 मिनिटांमध्ये पाहू. तर आता आपण जिथं बसलो, तर ही जी जागा आहे एवढी पवित्र आहे. तर यमुना मैया इथपर्यंत व्हायची पहिले, हे जे कुंड दिसायले ना इथपर्यंत. तर काय झालं की वृषभानु राजा, राधाराणीच्या वडिलाचं नाव काय आहे, वृषभानु राजा, आणि आईचं नाव कीर्तिदा. तर या दोघांना भरपूर दिवस झाले पण मुलगा पण नाही मुलगी पण नाही. तर फार चिंतामग्न झाले ते की काय करावं काय नाही. तर भरपूर त्यांनी प्रार्थना केली भगवंताची की आम्हाला एखादा तरी पुत्र प्राप्त हो किंवा मुलगी प्राप्त हो. तर त्यावेळेस मग एका वेळेस वृषभानु राजा इथं स्नान करत होता. आता यमुना मैया इथपर्यंत होती. तर बरसाने येऊन स्नान करायला आली इथं. लक्षात आहे. तर सकाळी सकाळी ज्या सूर्योदयाच्या टायमामध्ये स्नान करू लागली, तर त्या टायमामध्ये कमळ वाहत आलं. जसं इथं कमळाचे फुलं पाहिले ना, पण ते सोन्याचं कमळ होतं. कसं होतं, सोन्याचं कमळ होतं आणि फार मोठं कमळ होतं. तर त्या कमळावर कमळ वाहत वाहत आलं आणि स्नान करू लागले. तर तेवढ्यामध्ये त्यांच्या हाताला ते कमळ लागलं. तर कमळ लागल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की काय, त्याच्यामध्ये पाहिलं की एका मुलीचा आवाज आला त्यांना. लक्षात आहे. तर त्यावेळेस त्यांना फार आनंद झाला, कारण यांना कोणीच नव्हतं ना. तर त्यांनी घेतलं ते आणि आश्चर्य की कीर्तिदा मातेला लगेच दूध आलं स्तनाला, कारण योजना होती ना. तर ती मुलगी जी आहे तीच होती राधाराणी. तर राधाराणी तिथं तुम्ही पाहिलं असेल, राधाराणी जन्मस्थान. पण ज्या राणीचा जन्म आपल्यासारखा झालेला नाही, डायरेक्ट राधाराणी काय झालेली, प्रकट झालेली कमळातून. लक्षात आहे. त्याच्यामुळे कमळाचे फुलं तुम्ही पाहिले असतील भरपूर. हे छोटाले ते मोठं कमळ होतं.